हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा जिम. ओके. आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ बघण्यासाठी. ओके, चला तर मग आपण जिम बघूया. हा बघा आमचा जिम. कसा वाटलं तुम्हाला? बघा किती मस्त आहे, किती क्लीन वाटतं आहे ना. आणि हा आमचा छोटासा जिम आहे. आणि आज सगळे गेलेले आणि मी एकटीच होती, कारण मी आज उशीर आलेली. सगळे लवकर येतात आणि लवकर जिम करून जातात आणि मला उशीर होतो रोज. आणि आज जास्तच उशीर झालेला होता आणि मी आज एकटीच होती. तर मला असं वाटलं का चला जिमचा व्लॉग बनवूया. आज एकटी आहे तर त्यामुळं मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि हा बघा कसा वाटला आमचा जिम तुम्हाला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आणि ही बघा मी आरशामध्ये दिसते ना तुम्हाला व्हिडिओ बनवत शूट करत असताना. ओके. हां बघा कसं आहे, पूर्ण जिममध्ये कोणीच नव्हतं, फक्त मी एकटीच होती. आणि मला भीती वाटत होती यार, पूर्ण जिममध्ये मी एकटीच होती. तरी पण नाईलाज होता, कारण माझं जिम करून झालेलं नव्हतं त्यामुळं. हां बघा कोणीतरी दिसते का? फक्त मी एकटी दिसते जिममध्ये. आणि हे बघा डंबल. आणि तुम्हाला जिम करायचं असेल तर या डंबल उचलायला हां माझं तर झालेलं आहे डंबल उचलून. आणि बाकीचा व्यायाम बाकी राहिलेला आहे, त्यामुळं मी ब्लॉग बनवायला घेतला. आणि असं वाटलं की तुम्हाला दाखवावं आज आमचा जिम, त्यामुळं मी व्हिडिओ शूट करायला घेतला. ही बघा मी आरशामध्ये पण दिसते ना. सगळीकडे आरसे आहेत आमच्या इथे आमच्या जिममध्ये. नाही, सगळ्या जिममध्ये असतात, एवढं काही नवल नाही आहे. ओके, मी असंच मस्ती केली. हा बघा किती मस्त दिसतो आहे आमचा जिम, छोटासा एकदम. किती मस्त, एकदम क्लीन आहे ना. आणि एकदम सुनसान वाटतो आहे. हां. आणि हा बघा आमच्या जिमच्या बाहेरचं दृश्य बघा किती मस्त आहे. थांबा खिडकी उघडते. हा बघा पूर्ण एकदम कवळं ऊन, सकाळचं ऊन पडलेलं आहे. आणि किती किती मस्त दिसतं आहे बाहेरचं दृश्य, नाही का? गाड्या वगैरे चाललेल्या आहेत. किती मस्त दिसतो आहे, कवळं ऊन, सावली वगैरे पडलेली आहे. आणि खरोखर फ्रेंड्स, जिम शरीरासाठी खरंच चांगलं आहे, कारण माणूस निरोगी राहतो. आणि हे बघा आपले शिवाजी महाराज, आपले गणपती बाप्पा, आपले कोण हनुमान, बघा कसे बसलेले आहेत खरोखर जिम शरीरासाठी खरंच चांगला असतो. आणि फ्रेश वाटतं. माणूस किती पण टेन्शनमध्ये असेल ना, तर जिममध्ये खरोखर फ्रेश वाटतं आणि खरंच शरीर निरोगी राहतं. आणि खरोखर सकाळी जिम करणं खरंच महत्त्वाचं असतं यार. आणि मला अनुभव आलेला आहे, त्यामुळं मी तुम्हाला सांगितला. ओके. आणि दादानी सांगितलेलं का कोणीच नाही आहे तर जिम बंद करून जा, कारण कोणी नसेल ना त्यावेळेला जिम जो कोणी शेवटला असतो ना त्याला जिम बंद करावं लागतं. आणि शेवटला मी एकटीच होते, तर मला जिम बंद करून जावं लागतं. आणि त्यामुळं मी बोलली चला व्हिडिओ बनवूया. संधी साधली मी, नाही की मला असं वाटलं कोणी नाही आहे, चला व्हिडिओ बनवूया असं मला वाटलं, त्यामुळं मी व्हिडिओ बनवायला घेतला. आणि किती मस्त दिसतो आहे बघा आमचा जिम, पूर्ण रेड रेड रेड. ओके. आणि चला आता आपण बाहेर दाखवूया. सॉरी चला आपण बाहेर म्हणजे बाहेरचं दाखवते तुम्हाला. हा बघा बाहेरचं दृश्य, जिमच्या बाहेरचं दृश्य. आणि मी इथून एंट्री करते जिममध्ये. आणि बघा किती सुनसान दिसतो आहे ना, पूर्ण सुनसान बाहेरचं दृश्य दिसतं आहे आणि कोणीच नाही आहे तिथे. आणि मला खरोखर यार मला जाम भीती वाटत होती. पण तिथे गाणे पण चालू होते टी व्हीवरती, टी व्ही लावलेली, तर त्यामुळे एवढं मला काही वाटलेलं नव्हतं. आणि एवढा काय आपलाच एरिया आहे म्हणून मला काही एवढी भीती नाही वाटली. हा बघा आपला, काय याचं नाव काय आहे यार, सॉरी मला नाव नाही सांगता आलं. आणि ही बघा मी शूट करत असताना व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल. माझा जिम कसा वाटला तुम्हाला
कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया